नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। लोकांना नेहमीच सल्ल्याची गरज नसते, कधी कधी त्यांना धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची गरज असते। आजचा सुविचार आपण बघितला तर घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल। आपण फेसबुक व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता। ब्रेकनंतर पाहूया बातम्या। अमरावती यवतमाळ महामार्गावर नांदगाव खंडेश्वर नजीक असलेल्या शिंगणापूर येथे भीषण अपघात झाला। दुचाकी चालकाला ट्रकने चिरडले। ट्रकला ओव्हरटेक करताना ट्रकच्या मागील चाकात येऊन दुचाकी चालक जागीच ठार झाला। त्याच दुचाकीवरील दुसरा इसम मात्र सुदैवाने बचावला। काळ आला होता पण वेळ आली नव्हती असे त्याच्या बाबतीत म्हणावे लागेल। अमरावती यवतमाळ महामार्गावरील नांदगाव खंडेश्वर येथून जवळ असलेल्या शिंगणापूर येथे भीषण अपघात झाला। या अपघातात दुचाकी चालक जागीच ठार झाला। शेख रशीद शेख गफूर असं मृतकाचं नाव आहे। शेख रशीद हे मोटरसायकलने नेर येथून अमरावतीला परतत होते। MH27 BD 3559 क्रमांकाच्या हिरो शाईन दुचाकीने ते येत असताना MH05 AM 3991 क्रमांकाच्या ट्रकला ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाला। शेख रशीद शेख गफूर हे ट्रकच्या मागील चाकात आल्याने जागीच ठार झाले। त्यांचा मित्र वसीम शाह रशीद शाह हे त्यांच्या गाडीवर मागे बसलेले होते। त्यांनी नांदगाव खंडेश्वर येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। पोलिसांनी ड्रायव्हरवर 279, 337, 304 IPC RW 134 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। अद्यापपर्यंत आरोपीला अटक करण्यात आलेली नाही। गुन्हे शाखेने 2 अट्टल चोरट्यांना अटक केली आहे। यापैकी एक चोरटा अकोला येथे शिक्षक होता। पैसे काढण्याकरता येणारे नागरिक व शेतकरी यांच्यावर पाळत ठेवून गाडीच्या डिक्कीतील रकमेची चोरी हे चोरटे करत। अनेक वेळा पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झालेल्या या चोरट्यांना अखेर जेरबंद करण्यात आलाय। गुन्हे शाखेने अट्टल सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे। तिवसा येथे राहणारा 52 वर्षीय मधुकर मोतीराम मनोहरे व दुसऱ्याचं नाव नरेश वामन काळे असून 55 वर्षीय काळे हा अमरावतीच्या LIC कॉलनीमध्ये राहणारा आहे। याशिवाय नरेश हा अकोला येथील श्रीराम विद्यालयात शिक्षक पदावर होता। याने गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यू कॉटन मार्केटमध्ये दुचाकीच्या डिकीतून 1,26,000ची नगदी लंपास केली होती। दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत। हे आरोपी शेतकऱ्यांचे पैसे व दुचाकीच्या डिकीतील पैसे चोरण्यात पटाईत आहेत। दोघांनीही आतापर्यंत यवतमाळ, बुलढाणा, नागपूर, वाशिम, कारंजा, औरंगाबाद आदी जिल्ह्यात चोऱ्या केल्या आहेत। शहर गुन्हे शाखेने गुप्त माहितीवरून दोघांनाही तिवसा येथून बुधवारी मध्यरात्री अटक केली। त्यांच्याजवळील दुचाकी, पल्सर वाहन व चोरीचं साहित्यही जप्त केलं आहे। या चोरट्यांनी अनेकदा पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या आहेत। फिर्यादी नरेंद्र उत्तमराव खासबागे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे। नरेंद्र खासबागे हे माहुली जहांगीरचे रहिवासी आहेत। हे चोरटे कॉटन मार्केटमधील CCTV फुटेजमध्ये कैद झाले आहेत, मात्र पोलिसांच्या हाती लागले नव्हते। तिवशामध्ये मधुकर मनोहरचं घर असून कोट्यावधी रुपयांचा बंगला आहे। त्याच्या घरी 50 ते 100 जोड्या चप्पल बूट मिळाले आहेत। हे आरोपी
शेतकरी बँकेतून पैसे काढत असताना त्यांच्यावर पाळत ठेवत व त्यांचे पैसे लंपास करत. पोलीस आयुक्त बाविस्कर, DCP यशवंत सोळंके, प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक कैलास पुणकर, पोलीस उपनिरीक्षक राम गीते, जावेद अहमद, विजू पेठे, सुधीर गुळधे, अजय मिश्रा, प्रकाश जगताप, शेख सुलतान यांनी ही कारवाई केली आहे. 2019 रोजी फिर्यादी नामे नरेंद्र उत्तमराव खाजबागे राहणार माऊली जागीर यांनी पंजाबराव देशमुख बँक शिवाजीनगर येथून त्यांचे सोयाबीनचे विकलेले एकूण 1,26,830 रुपये बँकेतून काढले. सदरचे पैसे बँकेतून काढून त्यांनी त्यांच्या डिक्कीमध्ये ठेवले. सदरची त्यांची दुचाकी घेऊन ते पंजाबराव बँके इथून कॉटन मार्केट येथे त्यांच्या दुचाकीने तेथे आले व त्यांनी सदरची दुचाकी ही कॉटन मार्केट येथे लावून काही वेळासाठी ते दुकानात गेले असता त्यांच्या डिक्की फोडून 1,26,830 रुपये चोरीला गेले. सदर घटनास्थळी माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनात तसेच पोलीस निरीक्षक श्री पुणकर साहेब यांच्या आदेशाने आम्ही PSI राम गीते सोबत पोलीस स्टाफ प्रकाश जगताप, जावेद अहमद, सुलतान, मोहम्मद सुलतान, सुधीर गुर्दे, विजू पेटे, इतर स्टाफ अशा आम्ही घटनास्थळाला व्हिजिट दिली. घटनास्थळाची पाहणी केली असता आम्हाला घटनास्थळावरून काही फुटेज प्राप्त झाले. त्या अनुषंगाने आम्ही लागलीच रेकॉर्डवरील आरोपी मधुकर मोतीरामजी मनोरे राहणार अशोकनगर तिवसा यास तिवसा येथून ताब्यात घेतले. ताब्यात घेऊन त्याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी त्यांच्याकडून जप्त केलेली आहे. त्याचा जोडीदार नरेश वामनराव काळे, वय 57 वर्ष, राहणार LIC कॉलनी अमरावती, हे दोघे पूर्वीचे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून हे त्यांच्या पल्सरनी बँकेची रेकी करून बँकेतून जो इसम पैसे काढेल आणि डिक्कीत ठेवतो त्याचा रेकी करून त्याचा पाठला करून डिक्की फोडून पैसे चोरायचे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व गुन्ह्यातून चोरीला गेलेले एकूण 40,000 रुपये जप्त करण्यात आलेले आहेत. त्यांचा आज रोजी PCR घेत आहोत. तपास चालू आहे. DJ चालकाला ॲडव्हान्स घेण्याकरता बोलवून मारहाण केल्याची घटना अंबिकानगर शाळेजवळ घडली आहे. ॲडव्हान्स घेण्यासाठी बोलवलं व बॅटने मारहाण केल्याची तक्रार DJ चालकाची आहे. बँक कॉलनी साईनगर येथे राहणाऱ्या डीजेचा व्यवसाय करणाऱ्या हेमंत उत्तमराव अवघड या युवकाला ॲडव्हान्स घेण्यासाठी बोलवलं व मारहाण केली अशी त्याची तक्रार आहे. डीजेचा ॲडव्हान्स घेण्याकरता फरशी स्टॉप येथे बोलवलं असता त्या ठिकाणी फिर्यादी व त्याचा मित्र गेले. तेथून पुन्हा फिर्यादीला नरसम्मा कॉलेजच्या आवारात बोलवण्यात आलं. तेथून देखील फिर्यादीला अंबिकानगर शाळेजवळ बोलवण्यात आलं व तेथे मारहाण केली. हेमंत अवघड, मी साऊंडचं काम करतो. मला फरशी स्टॉपवर अननोन नंबरवरून फोन आला. त्या व्यक्तीने मला ॲडव्हान्स घ्यायला बोलवलं आणि 16 नंबरच्या स्कूलवर नेऊन मला मारलं. नाव वगैरे माहीत नाही? नाव नाही, मेश्राम नाव म्हणून सांगितलं. तक्रार दिली? तक्रार दिली. चिखलदरा येथे भारतातील पहिला सर्वात मोठा व जगातील 3ऱ्या क्रमांकाचा स्काय वॉक पूल बांधला जाणार आहे. 407 मीटर लांबीचा हा पूल हरिकेन पॉइंट व गोरखघाट पॉइंट असा जोडण्यात येणार आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. भारतातील पहिल्या स्कायवॉक पुलाचं भूमिपूजन येत्या फेब्रुवारी महिन्यात होत आहे. चिखलदरा येथे स्कायवॉक पूल बांधला जातो आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत असल्याची माहिती आहे. 34 कोटी 34 लाख रुपयांच्या निधीतून हा स्कायवॉक बनणार आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून निर्मितीची जबाबदारी इंदोरच्या कंपनीला दिली गेली आहे. चिखलदऱ्याकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विदर्भाच्या नंदनवनामध्ये स्कायवॉक बनवला जाणार आहे. 407 मीटर लांब व 2.35 मीटर रुंद असा हा स्कायवॉक राहणार आहे. हरिकेन पॉइंट ते गोरेघाट पॉइंट दरम्यान हा जुळलेला राहील. यामध्ये पारदर्शक सामुग्रीचा वापर होणार आहे. काचेच्या जमिनीवरून चालण्याचा अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे. जगातील हा 3ऱ्या नंबरचा स्कायवॉक आहे.
घराची दारं उघडी पाहून मौल्यवान वस्तूंवर हात मारणाऱ्या महिलेला गुन्हे शाखेनं तिच्या घरातून अटक केली आहे. 16 जानेवारीला पलाश लाईन येथून तिने 33 ग्रॅम सोनं चोरी केलं होतं. या महिलेवर 16 गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेनं केलेल्या दुसऱ्या कारवाईमध्ये अट्टल महिला चोरटीला अटक केली आहे. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 16 जानेवारीला पलाश लाईन मध्ये 33 ग्रॅम सोन्याची चोरी या महिलेनं केली होती. हेमा सतीश बोयर असं या 35 वर्षीय महिलेचं नाव असून रतनगंज येथील ती राहणारी आहे. तिला तिच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली व 33 ग्रॅम सोनंही तिच्याकडून जप्त केलं आहे. तिच्यावर 16 गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक कैलास पुणकर, PSI आशिष देशमुख, ASI अरुण कोडापे, राकेश पाटील, राजू अण्णा, इम्रान अर्शद, निलेश पाटील आदींनी केली आहे. गाडगेनगर येथील घरफोडीचा गुन्हा एक 16 तारखेला घडला होता. त्यामध्ये जवळपास 40 ग्रॅम सोने गेले अशी गुन्हा दाखल झालेला होता. मिळालेल्या माहितीवरनं व फिर्यादीला विचारपूस केली. त्यावरनं त्यांनी आरोपीचं वर्णन सांगितलं. ती रेकॉर्डवरील असल्याने तिला या गुन्ह्यात अटक केली असता. तिच्याकडून 33 ग्रॅम सोने हे आम्ही जप्त केलेलं आहे व पुढील तपास करत आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने दुसऱ्या कैद्यावर बंदिवानावर अनैसर्गिक अत्याचार केला. अत्याचार करणाऱ्या आरोपीची शिक्षा संपली असता त्याची कारागृहातून सुटका झाली. मात्र फ्रेझरपुरा पोलिसांनी त्याला 377 कलमान्वये अटक केली आहे. जिल्हा मध्यवर्ती कारागृहात 2016 ते 17च्या दरम्यान आजीवन कारावास भोगणाऱ्या फिर्यादी बंदीवर आजीवन शिक्षा भोगणाऱ्या दुसऱ्या बंदी आरोपीने अनैसर्गिक अत्याचार केला. धनराज मोतीराम सिरोसे, वय वर्ष 51 असं त्या आरोपीचं नाव आहे. त्याच्या तक्रारीची दखल घेऊन फ्रेझरपुरा पोलिसांनी आरोपी सिरोसे विरुद्ध 377 कलमान्वये गुन्हा दाखल केला. आरोपीला आजीवन शिक्षेमध्ये 22 वर्ष तुरुंगात काढले. त्याचे चांगले वर्तन पाहून शिक्षा कमी होऊन त्याची 23 जानेवारीला तुरुंगातून सुटका करण्यात आली. मात्र त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल असल्याने फ्रेझरपुरा पोलिसांनी कारागृहाबाहेर त्याला सायंकाळी ताब्यात घेतलं. आरोपीला 24 जानेवारीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे. ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली अंतर्गत अमरावती जिल्ह्याच्या वतीने धनगर समाजाला ST आरक्षण देण्याच्या मागणीसाठी दर्यापूर उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण करून सरकारचा निषेध केला आहे. ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली अंतर्गत अमरावती जिल्ह्याच्या वतीने धनगर समाजाला ST आरक्षण द्यावं या मागणीसाठी दर्यापूर उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे. आमरण उपोषण करून सरकारचा निषेध करण्यात आला. भाजप सरकार सत्तेत येण्यापूर्वी आम्ही जर सत्तेत आलो तर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत 15 दिवसाच्या आत STचं प्रमाणपत्र देऊ म्हणून आश्वासन दिलं होतं. शिवाय लेखी वचन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. परंतु सरकारने धनगर समाजाची घोर फसवणूक केली. त्याच्या निषेधार्थ ऑल इंडिया धनगर समाज तालुका दर्यापूरच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे. उपोषणस्थळी रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई, जिल्हा परिषद आरोग्य सभापती बळवंत वानखडे, काशीराम सावळे यांनी भेट दिली, चर्चा केली. उपोषणामध्ये बहुसंख्य धनगर समाज बांधव सहभागी झाले आहेत. येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार. मी दर्यापूर तालुका अध्यक्ष अमोल नवलकर आणि आज आम्ही इथं दर्यापूर तहसीलच्या पुढे उपोषण करत आहोत. त्यामध्ये आमच्या उपोषणकर्त्यांचे एकच म्हणणे आहे की गेल्या 70 वर्षापासून जे काँग्रेस सरकारनं आणि आज 4.5 वर्ष झाले भाजप सरकारनं आम्हाला भंडवलेलं आहे या धनगर समाजाला. तर आता या गेल्या 40 दिवसामध्ये धनगर समाजाला कोणीही हालतीत STचे आरक्षण हे दिल्या गेलेच पाहिजे. त्याकरता आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहोत आणि उपोषणकर्ते हे जीवाचं रान करतील, रक्त सांडूनही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि हर धनगर की यही पुकार, पहिले आरक्षण फिर सरकार, पहिले आरक्षण फिर सरकार. यही येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार. उपोषणकर्त्यांची संख्या वाढत आणि
पूर्ण दर्यापूर तालुक्यातल्या धनगर समाजाला एकच आव्हान आहे की येत्या दिवसात आपला उपोषणकर्त्यांची संख्या हे वाढणार आहे आणि ज्या ज्या लोकांना धनगर समाजातल्या लोकांना उपोषण करण्यासाठी उपोषणाला बसण्यासाठी ज्यांना बसायचं असेल ते बसू शकतात आणि मोठ्या संख्येनं इथं उपोषणाला धनगर समाज बसणार आहे आणि आज दिनांक 23/1/2019 उपोषण हे चालू झालेलं आहे आणि हेच पूर्ण उपोषण पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरणार आहे आणि पूर्ण याचा एल्गार चालणार आहे आणि येळकोट जय मल्हार आई कुणाच्या बापाचं. ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक श्री राणा पांडे यांचं गुरुवारी सकाळी 7:30 वाजता वृद्धापकाळाने निधन झालं. मृत्यूसमयी त्यांचं वय 91 वर्षांचं होतं. त्यांची अंत्ययात्रा दस्तूरनगर बायपास मार्गावरील अमर कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानाहून निघाली. श्री राणा पांडे यांना सिटी न्यूज चॅनेल परिवाराच्या वतीनं विनम्र श्रद्धांजली. ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक श्री राणा पांडे यांचं गुरुवारी सकाळी 7:30 वाजता वृद्धापकाळाने निधन झालं. मृत्यूसमयी त्यांचं वय 91 वर्षाचं होतं. पाठ्यपुस्तक मंडळावर ते इंग्रजी विषयाचे तज्ज्ञ म्हणून अनेक वर्ष कार्यरत होते. लेखक, कवी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे 5 दशक नेते म्हणून ते सक्रिय होते. अमरावती जिल्ह्याचा भूगोल लिहिण्यात देखील त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. त्यांची अंत्ययात्रा दस्तूरनगर बायपास येथील विश्वनाथ नगर अमर कॉलनीतून दुपारी निघाली. त्यांच्या मागे त्यांचा मुलगा प्राध्यापक विजय पांडे, ॲडव्होकेट राजेंद्र पांडे, अवी पांडे तसंच पुतणे रघुनाथ पांडे, माधव पांडे, हेमंत पांडे यांच्यासह शोकाकुल परिवार आहे. प्रादेशिक विद्या प्राधिकरण व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था यांच्या वतीने उर्दू माध्यमातील शिक्षकांसाठी 3 दिवसीय प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रादेशिक विद्या प्राधिकरण तथा जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था अमरावती अंतर्गत उर्दू माध्यमातील शिक्षकांसाठी 3 दिवसीय प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं. मूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम असं या प्रशिक्षणाचं नाव असून प्रत्येक शाळेतून 2 शिक्षक असे 450 शिक्षक हे प्रशिक्षण घेत आहेत. शिक्षण विभागाने ASER असर या प्रायव्हेट संस्थेमार्फत सर्वे केला. त्यामध्ये मराठी व उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना पुस्तकं वाचता येतात ही बाब उघड झाली. त्यामुळे 100% मुलांना त्यांच्या अभ्यासक्रमाची निदान पुस्तकं वाचता यावी या उद्देशाने हे प्रशिक्षण मालटेकडी जवळील DED कॉलेज येथे देण्यात येत आहे. लफ्ज बनाए तो वो प्रोसीजर हमको कितनी करना है जब तक के पूरी हुरूफे अभी हमने उसको पूरी हुरूफे तहज्जी की आवाज उसको सरसरी अंदाज में उससे ही हमने नहीं बताया उससे उसकी आवाज भी है. अगली जो सरगर्मी है ये सबसे अहम सरगर्मी है. अब हम बच्चे को तारुफ करा रहे हैं हुरूफे तहज्जी से. हुरूफे तहज्जी से तारुफ कराने के लिए 1 से लेकर ऐसी 10 तख्तियां बनाई गई है. 10 ग्रुपों में. आप कहाँ से आए प्रशिक्षण? हाँ बोलिए. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद विद्या प्राधिकरण पुणे उर्दू भाषा विभाग में तौसीफ़ परवेज़ मोहम्मद मुजफ्फर. पूरे रियासत के अंदर 4156 स्कूलों के 8312 शिक्षकों को ये प्रशिक्षण दिया जा रहा है. इस प्रशिक्षण का नाम जो है मूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम, जिसके पीछे उद्देश्य ये है, इसका मकसद ये है कि हमारे स्टेट का हर बच्चा, ख़ास तौर से 1ली से 5वीं जमात के जो बच्चे हैं उनको पढ़ना आ जाए. इनकी जो मूलभूत वाचन क्षमता है इसको किस तरीके से बढ़ावा मिले, किस तरीके से आगे बढ़ाया जा सकता है, उसके लिए ये कार्यक्रम चलाया जा रहा है. पिछले साल पूरे स्टेट के अंदर मराठी मीडियम के तमाम टीचर्स के लिए ये प्रोग्राम चलाया गया. इस साल उर्दू मीडियम के लिए ख़ास तौर से जिस तरीके का साहित्य मराठी मीडियम के स्कूलों को प्रोवाइड किया गया था उसी तरीके का साहित्य, जिसे अध्ययन साहित्य संच कहते हैं, इक्तिसाबी बालिदगी के वसाइल तालीम का संदूक,
वो इस साल जो है स्थानिक स्वराज्य संस्थाओं की तमाम स्कूलों को प्रोवाइड किए गए हैं। DICPD अमरावती येथे दिनांक 15 तारखेपासून ते आजपर्यंत म्हणजे 24 तारखेपर्यंत मूलभूत वाचन कार्यक्रम उर्दू माध्यम याचं प्रशिक्षण चालू आहे। जिल्ह्यामधील 450 लोकांना, शिक्षकांना, शाळेतील मुख्याध्यापकांना आम्ही हे प्रशिक्षण दिलेलं आहे। प्रशिक्षणार्थ्यांची निवड करताना प्रत्येक शाळेमधून 2 प्रशिक्षणार्थी यांची निवड केलेली आहे। हे प्रशिक्षण खूप महत्त्वाचं आहे। हे याकरिता महत्त्वाचं आहे की 1ली ते 5वी मधील प्रत्येक विद्यार्थ्याला 100% विद्यार्थ्याला किमान वाचता आलं पाहिजे आणि हे 3 महिन्यामध्ये प्रत्येक मुलाला वाचन येणारच आहे। ते कारण असं आहे की हे मॉड्यूल एवढं चांगलं आहे की हे मॉड्यूल कुमठीपीठ तर या ठिकाणी याचं म्हणजे पायलट स्टडी झालेली आहे, जे रिझल्ट पण आलेले आहेत आणि मला खात्री आहे की 3 महिन्यामध्ये उर्दू शाळांमधील 100% मुलांना मूलभूत वाचन येईल। थँक्यू। जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाची बैठक गुरुवारी घेण्यात आली। या बैठकीला जिल्हा परिषदेचे अधिकारी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी तसंच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। 70 गावांसाठी पाणी पुरवठा हा विषय या बैठकीत चांगलाच गाजला। अमरावती जिल्हा परिषदेमध्ये जलसंधारण विभागाची बैठक झाली। या बैठकीमध्ये 70 गाव पाणी पुरवठा ही योजना चांगलीच गाजली। 70 गावातील नागरिकांकरता लाखो रुपये प्रशासनाने खर्च करून पाणी गावखेड्यात घरोघरी पोहोचवण्याचं काम केलं। ते येणाऱ्या काळात जर पाणी संकट ओढवलं तर या 70 गावात त्याची झळ पोचणार नाही यासाठी, परंतु ही योजना बंद पडली आहे। 70 गाव पाणी पुरवठा संदर्भात अजूनही ती सुरू झाली किंवा नाही अंदाजपत्रक सादर करून सुद्धा अजूनपर्यंत कोणतंच काम मार्गी न लागल्याने येत्या 10 दिवसात या संदर्भात तात्काळ माहिती द्यावी अशी मागणी बैठकीत करण्यात आली। या बैठकीला जिल्हा परिषदेचे सभापती, अधिकारी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी श्वेता बॅनर्जी देखील उपस्थित होत्या। जिल्ह्यात पाऊस कमी आल्याने पाणी टंचाई अनेक भागांमध्ये भासत आहे। त्यातच अनेक तलाव कोरडे झाले आहेत। अशा तलावातून काही कंत्राटदार जिल्हा परिषदेची विना संमती घेता काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने तलावातील अवैध मुरुम उपसा करून नेत आहे। अशा कंत्राटदारांवर फौजदारी दाखल करण्याचे आदेशही जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी बैठकीमध्ये दिले आहे। तसा ठराव बैठकीत पारित करण्यात आला आहे। पाणी टंचाई पाहता संपूर्ण आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे। संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे। यात कोणी हैगाय करणार त्यांना तात्काळ निलंबन करण्याचा ठराव देखील पारित करण्यात आला। काम आगे लगाने का है, कम से कम तुम्हें हटाओ, तुम्हें आशा पूरा इमीडिएट अपेक्षित है साहब। मेरा कहना है तुम क्या तुम्हारा क्या बोलना कैसा था, कैसे हम कर रहे हो जाएगा वो। मैं मत के पानी पिला सकते भी नहीं, ये भी बोल रहे तुम अपने मुझे बटन दाबने पानी रेडी नसले अशी भाषा बोलते साहब। मैं इसलिए बोल रही हूँ क्योंकि वहाँ पर कुछ भी नहीं है। मींस वहाँ पर वायर से लेकर स्विच से लेकर एवढा जबाबदार सांगायचा विषय नाही ना या भाषेत साहब। बट मे महीने तक के पानी देने के लिए मुझे अगर मैं इसके पहले भी इवन आमदार साहब के शिव साहेब हे चुकलेला आहे शब्द जे बोलताना ते चुकलेला आहे। व्यवस्थापनाची बैठक होती आणि सर्व सदस्य उपस्थित होते। या सभेमध्ये जलव्यवस्थापनच्या जिल्ह्यामध्ये काही तलाव, काही एजन्सी, काही कंत्राटदार खोदून राहिलेले आहे विदाऊट NOC जिल्हा परिषदची। तर अशा कंत्राटदारावर किंवा एजन्सीवर सरळ FIR टाकण्याचे आज आदेश ठराव पारित करण्यात आलेला आहे। तसंच जिल्ह्यातील पाणी टंचाईचं पाहता पाणी टंचाईचा आराखडा आम्ही कलेक्टरच्या इकडे पाठवलेला आहे आणि सर्व आपली जिल्हा परिषदची यंत्रणा या पाणी टंचाईच्या संदर्भात सज्ज झालेली आहे आणि याच्यात जर कोणी हैगाय करत असेल तर त्याला तात्काळ निलंबित करण्याचे आदेशसुद्धा या बैठकीमध्ये प्राप्त झालेले आहे। सोबत कृषी विभागाचं पोखरावरही बरीचशी चर्चा झाली। पोखरा ही योजना कशी आहे, काय आहे हे जनतेपर्यंत पोहोचण्याकरता कृषी विभागाने व्यवस्थित माहिती दिली आणि ते सदस्यांना मिळालेली आहे आणि सदस्य आमच्या लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना ती माहिती सांगतात।
27 जानेवारीला गाडगेनगरच्या मैदानावर होणाऱ्या हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या प्रचारार्थ गुरुवारी शहरातून वाहन फेरी काढण्यात आली। गाडगेनगरच्या मैदानापासून ही फेरी सुरू झाली। हिंदुत्वाच्या घोषणा देत निघालेल्या या रॅलीवर पुष्पवृष्टीही करण्यात आली। हिंदू राष्ट्र जागृती सभेनिमित्त शहरातून वाहन फेरी काढण्यात आली। 27 जानेवारीला गाडगेनगरच्या मैदानावर होणाऱ्या हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या प्रचारार्थ ही भव्य वाहन फेरी काढण्यात आली। युवकांचा या फेरीत विशेष उत्साह दिसून आला। गाडगेनगरच्या मैदानापासून सुरू झालेली या फेरीनं शहरातून मार्गक्रमण केलं। हिंदुत्वाच्या घोषणा देत भगवा फडकवत या फेरीने शहर भ्रमण केलं, त्यामुळे शहर भगवामय झालं। या वाहन फेरीची सुरुवात सनातनचे संत पूजनीय अशोक पात्रीकर यांच्या हस्ते धर्मध्वज पूजनाने करण्यात आली। ठिकठिकाणी पूजा देखील करण्यात आली, पुष्पवृष्टीही करण्यात आली। मनपा स्थायी समिती सभापती विवेक कलोती, नगरसेवक चंदू बोंबरे, अजय सारस्कर, प्रणित सोनी, भाजपाचे बादल कुलकर्णी यांच्यासह अनेकांनी यामध्ये सहभाग घेतला। ओपन जीपमध्ये जिजामाता, शिवाजी महाराज, मावळा, झाशीची राणी, रणरागिणी यांचा देखावा देखील फेरीचे विशेष आकर्षण ठरला। पंचवटी व राजकमल चौक या ठिकाणी पुलावरून फेरीवर पुष्पवृष्टीही करण्यात आली। असे म्हणून गप्प बसू नका, यासाठी संघटित व्हा आणि या संघटनेचा आविष्कार दाखवण्यासाठी आज हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था, श्रीराम सेना आणि शहरातील जिल्ह्यातील विविध संघटना या वाहन फेरीमध्ये आपली शक्ती दाखवण्यासाठी येत आहेत। आज रेड्डीज इंग्लिश प्री प्रायमरी अँड प्रायमरी स्कूलचं स्नेहसंमेलन साजरं करण्यात आलं। शाळेच्या वतीनं यंदाही स्वयंसिद्ध अवॉर्ड देण्यात आला, तसंच गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला। रेड्डीज इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडलं। संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वयंसिद्ध अवॉर्ड देण्यात आला। या वर्षीचा अवॉर्ड फार्मासिस्ट महिलांकरता होता। विशेष कामगिरी करणाऱ्या व मेळघाट येथील कुपोषित मुलांना मोफत औषधोपचार पुरवल्याबद्दल भारती मोहकार यांना मान्यवरांच्या हस्ते स्वयंसिद्ध अवॉर्डनं गौरवण्यात आलं। तसंच नर्सरीसह 1ली ते 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसंच खेळाडूंचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। शाळेच्या वतीनं दरवर्षी स्वयंसिद्ध अवॉर्ड दिलं जातं। चांदीचं स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व 25,000 रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। विद्यार्थ्यांनी येथे रंगारंग कार्यक्रम सादर केले। कार्यक्रमाला जय भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रेसिडेंट शंकरराव हिंगासपुरे, IPS कमिशनर ऑफ पोलीस संजय कुमार वाविस्कर, सौ नवनीत राणा, संजय मापले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। जसं आपण बॅकग्राऊंडमध्ये फोटो पाहत होते, ते मामाजी माझे सांगत होते की मागे पहा, हा शाळेची प्रोग्रेस आणि पोरांची प्रोग्रेस 8 वर्षापासून मी सतत प्रत्येक कार्यक्रमामध्ये कुठे एक ब्रांच होता राजापेठला आणि त्यावर्षी आम्ही कार्यक्रमाला त्यावर्षी मी तिथे हजर होती आणि तेव्हा त्या लहान परिसरामध्ये शाळेचे खाली आम्ही फंक्शन घेतला। त्याच्यानंतर दुसरे तिसरे वर्षी आम्ही राजापेठमध्ये दुसऱ्या परिसरामध्ये मोठे ग्राउंडमध्ये आम्ही कार्यक्रम घेतला आणि मग यांची दुसरी ब्रांच पार्वतीनगर एरियामध्ये सुरू झाली आणि त्याच्यानंतर आता 2 वर्षापासून सांस्कृतिक भवनमध्ये करत आहे। हे प्रोग्रेस फक्त शाळेची नाही आहे, प्रत्येक तो स्टुडंट विद्यार्थी या शाळेमध्ये शिकणारे आहे की स्टँडर्ड आणि एज्युकेशन कसे प्रोग्रेस करत आहे, म्हणून
शाळेमध्ये एवढे पोरांचं वाढणं, 500 स्टुडंट विद्यार्थी एक शाळेमध्ये आणणं खूप डिफिकल्ट आहे. आणि प्रत्येक पेरेंट्सला कन्व्हिन्स करणं की माझी शाळा चांगली आहे, माझ्या शाळेमध्ये एवढे चांगलं शिक्षण होते, आणि त्यांना कन्व्हिन्स करून त्यांचं जे सगळ्यात महत्त्वाचं अंग असते आमच्या शरीराचा ते आम्ही त्या शाळेमध्ये टाकतो. आणि म्हणून या रेड्डी इंटरनॅशनलसाठी तुम्ही सगळे पॅरेंट्सनी आपल्या पोरांसाठी आणि शाळेसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि त्यांच्या अभिनंदन. 15 ऑगस्ट व 26 जानेवारी रोजी संत कवरराम विद्यालयात निःशुल्क राष्ट्रध्वज वितरित करण्यात येतात. तसंच जवाहर गेटच्या आतील प्रहरी दलाच्या वतीने गेल्या 70 वर्षांपासून राष्ट्रध्वजाचं निःशुल्क वितरण केलं जातं. राष्ट्रप्रेम जागवण्यासाठी हे उपक्रम राबवण्यात येतात. राष्ट्रप्रेम वृद्धिंगत व्हावं यासाठी अनेक उपक्रम 15 ऑगस्ट व 26 जानेवारीसाठी राबवले जातात. यंदा ही 26 जानेवारीला संत कवरराम विद्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणे निःशुल्क राष्ट्रध्वजाचं वितरण केलं जात आहे. गेल्या 25 वर्षांपासूनचा हा उपक्रम सुरू आहे. त्याचप्रमाणे जवाहर गेटच्या आतील प्रहरी दलाच्या वतीनं देखील गेल्या 70 वर्षांपासून हजारो राष्ट्रध्वजांचं विनामूल्य वितरण करण्यात आलं आहे. धन्यवाद. ये राष्ट्रीय झंडे बांटने का काम आप कर रहे हैं, ऐसी जानकारी हमें मिली, तो थोड़ी सी इसकी जानकारी दीजिए कि कब से कर रहे हैं, क्यों कर रहे हैं, कारण क्या है इसके पीछे. मैं ये काम 1994 से कर रहा हूँ. उस समय 26 जनवरी के दिन प्रतिदिन अखबार का ओपनिंग था. उस दिन पहला दिन था. मैं जाने पर वहाँ पर मुझे भी ऐसी प्रेरणा मिली कि अपन ने कुछ ऐसा काम करने जिससे जन जागृति हुई. तो तब से मैंने छोटे कागज़ के झंडे आते थे उस समय, तो उससे शुरुआत की थी. और तब से फिर मेरा जो है वो काम बढ़ता गया. पहले अपने कुछ बच्चों को दिया, फिर पूरे स्कूल को दिया, फिर अपने दोस्त कॉलेज जितने मेरे शिक्षक भाई बंधु उनको धीरे बढ़ते बढ़ते वो कागज़ के झंडे से शुरुआत की. आज मैं डिजिटल पर पहुंच गया हूँ और विविध प्रकार के झंडों का मेरे पास पूरा कलेक्शन है. अंदाजन कितने झंडे आप बांटते हैं? मैं लगभग 2 से 2.5 हज़ार झंडे बांटता हूँ, स्कूल के बच्चों से लेकर मेरे दोस्त मित्र परिवार जितना भी है. हर साल 15 अगस्त और 26 जनवरी 15 दोनों. इसके पीछे आपकी भावना क्या रही और आपको सहायता कैसे मिली आपके स्कूल से? हाँ, मेरे पीछे भावना ये थी कि लोगों में राष्ट्रीय देश भावना जागृत होना चाहिए, देशभक्ति उनमें पैदा होना चाहिए. और जितने लोग मुझे झंडे लेते थे उतना मेरा उत्साह बढ़ता था कि मैं मेरे मकसद में पूरा. हमारी बहन जी का नाम और परिचय? लक्ष्मी संतोष और मेरे मिसेस है. हाँ, दोनों यही साथ में काम करते हैं. अच्छा, प्राचार्य है आप यहाँ पर? अच्छा, हाँ. अरोड़ा जी, आप ये जो झंडे बांटने का काम करते हैं, इसका सारा खर्चा कहाँ से? खर्चा मैं खुद करता हूँ. आपके पास? मैं खुद करता हूँ, कभी किसी से 1 रुपया भी नहीं लिया. और निःशुल्क पूरे बच्चों को 5वीं से लेकर 12वीं तक हमारे यहाँ बच्चे हैं, सभी को मैं अपनी तरफ से. आदरणीय अरोड़ा जी, आपकी देश प्रेम की भावना देख के हमको बहुत खुशी हुई और इसी तरीके से लोगों ने इस भावना को अपनाना चाहिए, ऐसी कामना करते हैं. धन्यवाद. जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल. आपण फेसबुक व्हॉट्सअपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवनसमोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 9403-620-111 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.